नमस्कार, मी उज्ज्वला बैसाने. येस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. आता पाहूया एक स्पेशल रिपोर्ट. नाशिकच्या विभागीय आयुक्तपदी डॉक्टर प्रवीण गेडाम. नाशिकच्या विभागीय महसूल आयुक्तपदी अखेर डॉक्टर प्रवीण गेडाम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे हे काल दिनांक 31 मे सेवानिवृत्ती झाल्याने त्यांच्या जागेवर गेडाम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गेडाम हे यापूर्वी राज्याचे कृषी आयुक्त म्हणून कार्यरत होते. त्यांना आता नाशिकचे विभागीय आयुक्त ही नवीन जबाबदारी देण्यात आली आहे. गेडाम यांनी 2014 ते 2016 या कालावधीत नाशिक मनपा आयुक्तपदाचाही कार्यभार सांभाळलेला आहे. त्यामुळे नाशिक हे त्यांना चांगलेच परिचित आहे. शिवाय त्यावेळी झालेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याचे त्यांनी अतिशय काटेकोर नियोजन केले होते. त्यामुळे त्या दृष्टीने आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्यांची नियुक्ती करण्यात आली असावी अशी ही चर्चा आहे. येस मराठीसाठी शहर प्रतिनिधी, नाशिक. अशा प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा येस मराठी न्यूज.